सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती, जय सावित्री, जय क्रांती। मी सौ शीतल सचिन बोराडे, सावित्री शक्तीपीठ यवतमाळ आपणासमोर घेऊन येत आहे सावित्रीबाई फुले यांची कविता तयास मानव म्हणावे का। सर्वप्रथम सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य दशरथजी कुलधरण सर व तमाम सावित्रीच्या लेकींना सस्नेह नमस्कार। तयास मानव म्हणावे का, सावित्रीबाई फुले यांची ही कविता। सावित्रीबाई फुले यांचा 1831 ते 1897 हा कार्यकाळ। सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे नेवासे कुटुंबात जन्म झालेल्या सावित्रीबाई फुले या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी होत्या। आपल्याला माहीतच आहे, आद्य शिक्षिका, स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या म्हणून परिचित असलेल्या सावित्रीबाई फुलेंचा 19व्या शतकातील सार्वजनिक कार्यासाठी घराबाहेर पडलेली पहिली भारतीय स्त्री आणि अर्वाचीन मराठीतील पहिली कवयित्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो। काव्य फुले आणि सुबोध रत्नाकर हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित असून काही स्फुट रचना सुद्धा प्रसिद्ध आहेत। तर सावित्रीबाई फुले यांचे काव्य त्यांनी जगलेल्या आणि त्यांना आलेल्या अनुभवातून, त्यांच्या जीवनातून त्यांनी साकारलेले आहे। सावित्रीबाईंची कविता ही वास्तवावर आधारलेली आहे। काव्य फुले या त्यांच्या कविता संग्रहातून ही कविता घेतलेली आहे। त्या कवितेमध्ये मानवी प्रवृत्तीविषयीचे आणि माणसाच्या स्वभावाविषयीचे एक मूलभूत चिंतन साकारलेले आहे। कवितेचे नाव आहे तयास मानव म्हणावे का। ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का। दे रे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही, दे रे हरी पलंगी काही पशुही ऐसे बोलत नाही, विचार ना आचार नाही तयास मानव म्हणावे का। पोरे घरात कमी नाहीत तयांच्या खाण्यासाठीही ना करीतो उद्योग काही तयास मानव म्हणावे का। सहानुभूती मिळत नाही, सहानुभूती मिळत नाही, मदत न मिळे कोणाचीही, पर्वा न करी कशाचीही तयास मानव म्हणावे का। दुसऱ्यास मदत नाही, दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग माया नाही, जयापाशी सद्गुण नाही तयास मानव म्हणावे का। ज्योतिष रमल समुद्र कही, ज्योतिष रमल समुद्र कही, स्वर्ग नरकाच्या कल्प नाही, पशुत नाही त्या जो पाही तयास मानव म्हणावे का। बाईल काम करत राही, बाईल काम करत राही, येतो बाहा खात राही, पशु पक्षात ऐसे नाही, पशु पक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का। पशु पक्षी माकड माणूसही, पशु पक्षी माकड माणूसही, जन्म मृत्यू सर्वांनाही, त्याचे ज्ञान जराही नाही, याचे ज्ञान जराही नाही तयास मानव म्हणावे का। अशा प्रकारे या कवितेत मानवी प्रवृत्तीविषयी, माणसाच्या स्वभावाविषयी, त्यांच्या तत्कालीन अनुभवातून त्यांना जाणवलेले चिंतन प्रगट केलेले आहे। धन्यवाद। जय ज्योती, जय सावित्री।